नालासोपारा पूर्व के धानीबाग इलाके में स्थित एक सीएनजी पंप पर ग्राहकों से ज्यादा पैसे वसूलने का मामला सामने आया है। इस पर कार्रवाई करते हुए प्रशासन ने पंप को सील कर दिया है। मिली जानकारी के मुताबिक ईंधन दर बढ़ने की अफवाहों का फायदा उठाकर वाहन चालकों से तय कीमत से ज्यादा पैसे लिए जा रहे थे। वसई के सप्लाई अधिकारी भागवत सोनार ने टीम के साथ छापा मारकर कर्मचारियों को रंगे हाथ पकड़ लिया। वहीं कार्रवाई के दौरान अधिकारियों के साथ धक्का मुक्की और मारपीट की कोशिश भी की गई। इस मामले में पंप मालिक, मैनेजर और कर्मचारियों के खिलाफ पेल्हार पुलिस स्टेशन में मामला दर्ज किया गया है। वहीं इस मामले में भागवत सोनार ने बताया कि हमें शिकायत मिली थी कि यहां ग्राहकों से तय दर से ज्यादा पैसे लिए जा रहे हैं। हमने मौके पर जाकर जांच की तो कर्मचारी ज्यादा पैसे लेते हुए पकड़े गए। हमने तुरंत कार्रवाई करते हुए पंप को सील किया है और संबंधित लोगों के खिलाफ केस दर्ज कराया गया है। नेमकी काय कारवाई करण्यात आलेली आहे आणि विषय काय होता? विषय असा होता, गुजरात गॅस आहे धानीबागला, त्या ठिकाणी एक तक्रार प्राप्त झाली होती की त्या ठिकाणी अवैधरित्या पैसे वसुली करून गॅस भरून देत आहे। तर त्या ठिकाणी प्रथम मी ज्या ठिकाणी गॅस एजन्सी या ठिकाणी गेलो, रिक्षात बसून गेला असताना रिक्षा ड्रायव्हरने माझ्या समोर तिथल्या असलेल्या कर्मचाऱ्यांनी त्या रिक्षा ड्रायव्हरकडनं पैसे घेतले आणि त्या ठिकाणी मी स्वतः त्याला पैसे घेताना पकडलं असताना त्याला मॅनेजरकडे घेऊन गेलो। मॅनेजरकडे गेल्याच्या नंतर मॅनेजरने देखील उडवाउडीचे उत्तर दिले आणि कुठले जे पैसे गोळा करतो, कसले पैसे गोळा करतो, कारण की जो शासनाने निर्धारित जी किंमत ठरवली आहे त्याच्यापेक्षा जास्त किमतीने हे गॅस विकत होते। आणि त्या ठिकाणी ज्यावेळेस मॅनेजरला विचारलं त्याचा मॅनेजरने माझ्या संग हुज्जतबाजी घेतली, तसेच मला धक्काबुक्की केली आणि तिथे बाकी लोकांनी देखील घेराव घातला। आणि त्यावेळेस तिथला जो कर्मचारी पैसे गोळा करणार होता त्या ठिकाणी मॅनेजरने त्याला पळवून लावले। नंतर मी पोलीस स्टेशनला फोन केला। पोलीस स्टेशन त्यावेळेस कर्मचारी आले आणि त्या कर्मचाऱ्याला तिथे समोर बोलवलं असताना त्याच्या खिशातनं बऱ्याच काही पैसे निघाले त्याच्यामधून आणि बाकीची आता पुढील तपास पोलीस करत आहे। थोडक्यात हे लाईन टाळण्यासाठी पैसे घेत होते? लाईन टाळण्यासाठी पैसे घेत होते, तसे वाजवी दरापेक्षा जास्त पैसे घेत होते। आता सध्या गॅसचा तुटवडा आहे शहरामध्ये, लोक सिलेंडर घेण्यासाठी भरपूर धावपळ करतात, काय लोकांना आव्हान असेल, काय सांगाल? लोकांना एकच आव्हान आहे, पॅनिक होऊ नका। आपली जी बुकिंग आहे शासनाने दिवस ठरवले त्या दिवसाच्या हिशोबाने आपल्याला बुकिंग केल्यानंतर आपल्या घरपोच सिलेंडर मिळेल आपल्याला। पेश है नालासोपारा की यहाँ एक रिपोर्ट।